एक मिनिट. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी जात आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला. त्यांचा हस्बंड माझं मानलेला भाव आहे. तर हा खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. मी ह्यात सर्व कॅप्चर करणार आहे की मी कशी तयार होते, कोणता मेकअप करते, काय साडी घालते, काय कसं काय 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 सर्व कॅप्चर करणार. तुम्ही व्हिडिओ नक्की आणतात बघा. ओके. बस झाली आहे फ्रेश वगैरे रेडी आणि खूप जास्त फ्रेश वाटते. खूप गरम होत होतं तर मग मी बोलली की आता फ्रेश व्हायला लागणारच पुन्हा एकदा. तर सेकंड टाइम मी फ्रेश झाली आहे. आता मी बघणार की माझी काकी आली आहे की नाही मार्केटवरून. मग त्यांच्याकडे जाणार साडी घेऊन, साडी घालायला, साडी नेसायला. हो, साडी नेसायला. मग ती साडी नेसून झाली तर मग मी घरी येऊन मेकअप करणार आणि मग आम्ही कॅब बुक करणार. मम्मी आणि माझी दीदी आम्ही लग्न जाणार. ही साडी आणि माझी ज्वेलरीज इज रेडी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. तर मेकअप वगैरे सर्व करून रेडी झाला. आता ज्वेलरीज घालायची आहेत. साडीसुद्धा नेसली आहे. आता मी रेश्मा दीदीच्या घरी आली आहे. तिच्या घरी कसं AC आहे ना, तर आता ACच्या खाली मेकअप केलं आहे आणि आता इथे थोड्या वेळ बसणार आणि मग ओला कॅब बुक करून टाय टाय फिश. तर फायनली ज्वेलरी आणि मेकअप वगैरे सर्व झाले, रेडी झाली. आम्ही म्हणजे मी आता लग्न आहे तुझं बेस्ट फ्रेंड. आता मस्त तयार होऊन आणि हातामध्ये तर आपली हवीच आहे सोय. तर तीच बघा मस्त आहे की सोय वगैरे करून आलेला आहे. ते तो पितोय मस्तपैकी आणि ते मला थोडं कसं तरी वाटतंय की मला पण पियायचं आहे, पण मी पित नाही. खूप चांगली मुलगी आहे मी अक्षरशः. तर आता ओला वगैरे आल्यात. हाय अंकल. हाय बोलो अंकल. हाय. तर हा ओला उबर आली आहे. कहाँ से आए हो आप? ओला और उबर पिकअप से क्या? हाँ बँड्रा. हाँ ठीक आहे. आता कोणता पण ब्रँड असू दे, आपल्याला काय करायचं त्याने. हा तर ते बँड्रावरून आमच्या इथे आली डेस्टिनेशनमध्ये. आता आम्ही जाते माटुंगा. दादा हॉलचं नाव काय आहे? त्याला माहिती नाही कारण माझ्या रेश्मा दीदीला माहिती आहे, पण ती तिला शक्कल दाखवायला नाही बोलत आहे. त्यासाठी आता हॉलचं नाव असू दे, राहू दे, नंतर झूममध्ये दाखवणार मी. ठीक आहे, तुम्हाला झूम करून दाखवणार हॉल आणि हॉलची व्ह्यू. आता आपण तिचं जेवण कसं आहे ते रेट करणार आहे. परत ती कशी दिसते. मी तर मुद्दामून बोलणार आहे की आपलं काय सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ भूत. ऍक्च्युली बोलणार होती सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ छक्की, पण ते थोडं पर्सनल होईल ना, म्हणून आता ते नाही बोलणार, तर भूत बोलणार आहे. कारण तिला पण वाईट नको वाटू दे. इथे आम्ही फोटो काढायला जातो खाली. नवरी तयार व्हायला घेतला. हाय चुतिया. काय दिसते यार तू. हा केळे सकाळी यायला पाहिजे होतं. सकाळी यायला पाहिजे होतं. केळी चालली आहे. मी मम्मी आली आत. केली. तू छुतिया येशील हे एक्सपेक्टेड नव्हतं खरंच, पण मी आली. कशी दिसते मी? कडक कडक. पण तुझं काय? डाल भात फॉर लाईफ. केळी पुढे म्हणजे केसांची वाढ लागली. पण खूपच यमी वाटते. आमरस सुद्धा आहे. मी दोघांच्या मध्ये. So guys, आता finally प्रियंका is for life. दाल भात for life. लग्न वगैरे सर्व झालंय समाप्त मस्त. आता तिला डाल भात फॉर लाईफ परमनंट भेटले आणि आता आमचं जेवण वगैरे सर्व रेडी झाले.
खूप दमायला झाला तर दीदीने कॅब बुक केली. आता ती कॅब येणार आणि आम्ही घरी जाणार रिटर्न, कारण इथे तर राहू शकत नाही आता आपण. आणि दुसरं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, किंवा नाही आवडला असेल तरीही लाईक करा, पण नक्की लाईक करा आणि व्ह्यूज वाढू द्या. धन्यवाद. आता ह्यांचं नेक्स्ट ब्लॉग असेल ह्यांचं लग्नाचं. पुढच्या वर्षी लोक लग्न करताय की नाही? तुम्ही करणार आहात की नाही लग्न? 2030 मध्ये लग्न करतात गाईज. दिवसामध्ये पोरं पण येतील.